मी हा व्हिडिओ एका स्टोरीने सुरू करू शकतो का? टू बी ऑनेस्ट माझ्याकडे कुठलाच ऑप्शन नाही आहे. माझ्या टीमने मला या व्हिडिओसाठी एकच ऑप्शन दिला आहे. पण स्टोरीज चांगल्या आहेत, राईट? मग ते तुमच्यासोबत शेअर करायला मी थोडा नाखुश का आहे? कारण असं आहे की माझ्या टीमने मला तुमच्यासोबत शेअर करायला सांगितलेली ही आनंददायी स्टोरी अजिबात नाही आहे. तरीही तुम्हाला ते ऐकण्याची गरज आहे, कारण ते तुमच्यापैकी अनेकांसाठी डोळे उघडणारे असेल. तर मी अर्जुनची कथा सांगेन. अर्जुन कोलकाता येथे राहत होता. सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून सक्सेसफुल करिअर घडवण्यासाठी त्याने अनेक वर्ष कठोर परिश्रम घेतले. वर्षानुवर्षे त्याने आपल्या सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट्स आणि व्हॅरियस फायनान्शियल ॲसेट्सद्वारे भरपूर संपत्ती जमा केली होती. एके दिवशी संध्याकाळी तो त्याच्या ऑफिसमधून परतत असताना त्याचा अपघात झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे 24 तासांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी त्याची पत्नी माया हिला वाईट बातमी सांगितली की अर्जुन त्यांना कायमचा सोडून गेलाय. त्यानंतरच्या दिवसात कुटुंबाला बरेच इमोशनल चॅलेंजेस आले. तुम्हाला वाटेल की कुटुंबात याहून वाईट काहीही होऊ शकत नाही, पण तसं नाही झालं. एका महिन्यानंतर मायाला असं आढळलं की अर्जुनने त्याच्या कोणत्याही गुंतवणुकीसाठी नॉमिनी डिटेल्स दिलेले नाहीत. याचा अर्थ अर्जुनच्या कोणत्याही गुंतवणुकीत किंवा पैशात तिला प्रवेश नव्हता. अर्जुनने कष्टाने कमावलेले सर्व पैसे फ्रीज केले गेले आणि त्याच्या कुटुंबाला त्याची सर्वात जास्त गरज असताना ते उपलब्ध नव्हते. मायाला अजूनही EMI, बिल्स, शाळेची फी, डे टू डे एक्सपेन्स व्यवस्थापित करायचे होते आणि त्यासाठी बरेच पैसे लागणार होते. तिच्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी चर्चा केल्यावर मायाला असं आढळून आलं की तिला तिचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी लांबलचक कायदेशीर प्रक्रियेतून जाण्याची आवश्यकता आहे आणि यासाठी काही महिने किंवा वर्ष लागू शकतात. या सगळ्यातून जाण्याची तिची तयारी नव्हती, पण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिला तिच्या मुलीची काळजी पण घ्यायची आहे. आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटतं की अशी परिस्थिती फक्त इतरांसोबतच घडेल, म्हणून आपण या लहान परंतु आवश्यक क्रियांना विलंब करतो. सत्य हे आहे की हे केवळ अर्जुनचीच कथा नाही, ती कुणाचीही असू शकते, तुमची किंवा माझीही. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी नॉमिनीबद्दल बोलणार आहे. तुमच्या सर्व आर्थिक खात्यांमध्ये नॉमिनी असण्याचे महत्त्व तुम्हाला समजलं आहे याची खात्री करणे हा माझा गोल आहे. जेणेकरून तुम्ही नसताना किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही आर्थिक व्यवस्थापन करण्यास असमर्थ असाल, तेव्हा तुमच्या कुटुंबाला मायाला ज्या अडचणींना सामोरे जावे लागले त्याच अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तुम्हाला पहिली गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की नॉमिनी कोण आहे. आर्थिक खात्यांच्या संदर्भात नॉमिनी ही अशी व्यक्ती असेल जिला तुमच्या मालकीची मालमत्ता किंवा मालमत्तेचे फायदे मिळतील जर तुम्हाला काही झालं तर. मृत्यू हे नॉमिनी असण्याचे एकमेव कारण नाही आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक घडामोडी व्यवस्थापित करण्यात असमर्थ असल्याच्या कोणत्याही परिस्थितीत एक नॉमिनी खेळात येतो. मी सांगितलेल्या स्टोरीवरून तुम्हाला नॉमिनी असण्याचे महत्त्व स्पष्ट आहे असं मी गृहीत धरू शकतो का? मला तुमच्यासाठी ते पॉईंट्समध्ये ब्रेकडाऊन करू द्या. तुमच्या सर्व आर्थिक खात्यांसाठी तुमच्याकडे नॉमिनी असल्याची 3 कारणे इथे आहेत. पहिलं कारण आहे पीस ऑफ माइंड. पैसे मिळवणे कठीण आहे आणि ते वाढवण्यासाठी गुंतवणूक करणे अधिक कठीण आहे. तुम्ही रात्रंदिवस काम करता, त्यामुळे तुमचे कुटुंब सर्व परिस्थितीत आरामदायी जीवन जगतं. तुम्ही अर्जुनची गोष्ट ऐकली असेल. आता मला प्रामाणिकपणे उत्तर द्या, तुमच्याकडे नॉमिनी नसल्यास तुम्हाला मनशांती मिळेल का? तुमचं उत्तर नाही असेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक खात्यांमध्ये नॉमिनी जोडता तेव्हा ते तुम्हाला आवश्यक मनशांती देते की तुमच्या कुटुंबाला त्यांचे हक्क मिळवण्यासाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात धाव घ्यावी लागणार नाही. तुमच्या आर्थिक मालमत्तेचे संरक्षण केले जाते आणि आवश्यकतेनुसार तुमच्या प्रियजनांद्वारे त्यात प्रवेश केला जाऊ शकतो. दुसरं कारण आहे इझी ट्रान्सफर ऑफ ॲसेट्स. नॉमिनीशिवाय तुमची मालमत्ता ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया तुमच्या कुटुंबासाठी सरप्राइझिंगली गुंतवणुकीची आणि वेळ घेणारी असू शकते. यात अनेकदा लीगल फॉर्मॅलिटीज समाविष्ट असतात आणि त्यामुळे विलंब होऊ शकतो. मला असे बरेच केसेस माहीत आहेत जिथे कुटुंबांना बँकेत असलेल्या मालमत्ता आणि पैसे मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागली. पण नॉमिनीसह ही प्रोसेस अधिक सुलभ आणि जलद होते. आता तिसरं कारण आहे फॅमिली फायनान्शियल सिक्युरिटी. कल्पना करा की तुमच्या कुटुंबाला एखाद्या संकटाचा सामना करावा लागतोय आणि त्यांना मेडिकल बिल्स किंवा डेली लिव्हिंग कॉस्ट यासारख्या तत्काळ खर्चांसाठी आवश्यक असलेल्या फंड्समध्ये ॲक्सेस नाही आहे. तुम्हाला तुमची फॅमिली अशा सिच्युएशनमध्ये नको असेल, अगदी तुमच्या वाईट स्वप्नांमध्येही, विशेषतः जेव्हा तुम्ही त्यांना आरामदायी जीवन देण्यासाठी कठोर परिश्रम केले असतील. कुटुंबातील सदस्याला तुमचा नॉमिनी म्हणून नॉमिनेट केल्याने त्यांना फायनान्शियल सिक्युरिटी असल्याची खात्री होते.
आता तुम्हाला नॉमिनी म्हणजे काय आणि ते असण्याचे काय महत्त्व आहे हे समजलं असेल. तुम्ही तुमच्या आर्थिक खात्यांसाठी कोणालाही कसे नॉमिनेट करू शकता याबद्दल बोलू. पहिलं मी सामान्य दृष्टिकोनाबद्दल बोलेन आणि नंतर बँक, म्युच्युअल फंड इत्यादींबद्दल बोलेन. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला काय करावे लागेल हे सगळं समजेल. आता पहिली स्टेप आहे, तुमच्या मालमत्तेला नॉमिनी आहे का ते शोधा. तुमची सर्व आर्थिक खाती तपासा आणि कोणाला नॉमिनी आहे आणि कोणाला नाही ते शोधा. तुम्हाला तुमची सर्व खाती, डीमॅट खाती आणि इतर मालमत्ता पाहणे आवश्यक आहे. मी बोलतोय तशी तुम्ही ती लिस्ट बनवायला सुरुवात केली आहे का? दुसरी स्टेप आहे, तुम्हाला तुमचा नॉमिनी निवडावा लागेल. योग्य नॉमिनी निवडण्यासाठी तुमचा वेळ द्या. हे सहसा कुटुंबातील सदस्य असतात, जसे की तुमचा जोडीदार, मुले किंवा पालक. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुम्ही तुमच्या पालकांना नॉमिनी म्हणून निवडू शकता. जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराचे किंवा मुलाचे नाव नॉमिनेशन फॉर्ममध्ये देऊ शकता. हे एक जनरल गाईडलाईन आहे. नॉमिनी म्हणून तुम्हाला आवडेल ते तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही नॉमिनी म्हणून अनेक कुटुंब सदस्य ॲड करू शकता. त्याबद्दल मी पुढील भागात सविस्तर बोलेन. तिसरी स्टेप आहे नॉमिनेशन प्रोसेस पूर्ण करणे. सर्व मालमत्तेसाठी जिथे नॉमिनी डिटेल्स मिसिंग आहेत तर ती नॉमिनेशन प्रोसेस शोधा आणि ती पूर्ण करा. जर तुम्ही काही गोष्टी सुरू करत असाल, उदाहरणार्थ तुम्ही अजून बँक किंवा ट्रेडिंग खाते उघडले नाही, तर तुम्ही करू शकता अशी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेसच्या वेळी नॉमिनीचे डिटेल्स भरणे. काळजी करू नका, नंतर नॉमिनी बदलणे अवघड नाहीये. तो पर्याय तुमच्याकडे नेहमीच असेल. नेक्स्ट आहे वेगवेगळ्या आर्थिक खात्यांमध्ये नॉमिनी जोडणे. व्हिडिओच्या या विभागात मी तुम्हाला तुमच्या बँक खाते, शेअर पोर्टफोलिओ आणि म्युच्युअल फंड फोलिओमध्ये नॉमिनी कसे जोडू किंवा अपडेट करू शकता याबद्दल सांगणार आहे. पहिलं आपण पाहूया बँक खात्यात नॉमिनी जोडणे. आज बऱ्याच बँका तुम्हाला इंटरनेट बँकिंगद्वारे नॉमिनीचे डिटेल्स अपडेट किंवा जोडण्याची परवानगी देतात. तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत नसल्यास तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. भेट दिल्यानंतर तुम्ही बँकेतील योग्य व्यक्तीला तुम्हाला नॉमिनी अपडेट करण्यासाठी किंवा जोडण्यासाठी फॉर्म देण्यास सांगू शकता. आवश्यक डिटेल्स भरा आणि फॉर्म तुमच्या बँकेत सबमिट करा. तुमचे बँक खाते नॉमिनीच्या डिटेल्ससह अपडेट केले जाईल. इंटरनेट बँकिंगद्वारे नॉमिनी जोडण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी ही प्रोसेस मोर ऑर लेस सर्व बँकमध्ये सारखीच असते. आत्ता मी तुम्हाला HDFC बँकेची प्रोसेस सांगतो. फर्स्ट स्टेप आहे, तुमच्या नेट बँकिंग ID आणि पासवर्ड वापरून नेट बँकिंगमध्ये लॉग इन करा. नेक्स्ट तुम्हाला अकाउंट टॅबच्या रिक्वेस्ट सेक्शनमध्ये जायचं आहे. रिक्वेस्ट सेक्शनसाठी तुमच्या बँकेचे वेगळे नाव असू शकते. तुम्हाला खात्री नसल्यास तुम्ही डिटेल्स मिळवण्यासाठी कस्टमर केअर नंबरवर कॉल करू शकता. नेक्स्ट रिक्वेस्ट सेक्शन अंतर्गत व्ह्यू किंवा अपडेट नॉमिनेशन डिटेल्स हा ऑप्शन निवडा. तुम्हाला ज्या खात्यासाठी नॉमिनी अपडेट करायचं आहे ते खाते निवडा. नॉमिनी डिटेल्स मॉडिफाय करण्यासाठी मॉडिफाय ऑप्शनवर क्लिक करा आणि नवीन नॉमिनी ॲड करा. नेक्स्ट तुम्ही जे डिटेल्स भरले आहेत ते चेक करा आणि कन्फर्म करा. तुमच्या अकाउंटवर परत जाणे आणि अपडेट किंवा ॲडिशन कंप्लीट झाल्यानंतर नॉमिनी डिटेल्स रिफ्लेक्ट करत आहेत की नाही ते चेक करणे केव्हाही चांगलं आहे. काही वेळा डिटेल्स रिफ्लेक्ट होण्यासाठी काही दिवस लागू शकतात, पण जोपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्यात योग्य डिटेल्स दिसत नाहीत तोपर्यंत प्रक्रिया बंद करू नका. नेक्स्ट बघूया तुमच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये नॉमिनी कसे जोडायचे. तुमच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये नॉमिनी जोडण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. ग्रो प्लॅटफॉर्मवर प्रक्रिया कशी केली जाते याबद्दल मी चर्चा करेन. इतर प्लॅटफॉर्मवर ही प्रक्रिया समान असेल. तुम्ही support@grow.in वर ग्रो सपोर्ट टीमशी संपर्क साधू शकता आणि स्टॉक गुंतवणुकीसाठी नॉमिनेशन फॉर्म मागू शकता. फॉर्मसह सपोर्ट टीम पत्ता देखील शेअर करेल. तुम्हाला भरलेला फॉर्म या पत्त्यावर कुरिअर करावा लागेल. तुम्ही या फॉर्ममध्ये बघू शकता की तुम्हाला 3 नॉमिनी द्यायचं ऑप्शन आहे. मी तुम्हाला बोललो होतो की मी हा भाग डिटेलमध्ये कव्हर करेन म्हणून. सो मी तुम्हाला समजावून सांगतो की मल्टिपल नॉमिनी ऑप्शन कसं काम करतं ते. तुम्ही प्रत्येक नॉमिनीला टक्केवारी वाटप करू शकता आणि तुम्हाला त्यांच्यासोबतच्या तुमच्या नातेसंबंधाचे वर्णन करावे लागेल. तुम्हाला इतर माहिती द्यावी लागेल, ती म्हणजे नॉमिनीचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस आणि आयडेंटिटी प्रूफ. असं गृहीत धरूया की तुम्हाला तुमच्या खात्यात 3 नॉमिनी जोडायचे आहेत, तुमचे वडील, आई आणि जोडीदार. टक्केवारी वाटपमध्ये तुम्ही तुमच्या वडिलांना 25%, तुमच्या आईला 25% आणि उर्वरित 50% तुमच्या जोडीदाराला वाटप केले आहेत. तुमच्या स्टॉक पोर्टफोलिओमध्ये 2 लाख रुपये आहेत आणि जर कधी क्लेम करणे आवश्यक असल्यास 50,000 रुपये किमतीचे स्टॉक्स तुमच्या वडिलांच्या आणि आईच्या नावावर जातील, तर 1 लाख रुपयांचे स्टॉक्स तुमच्या जोडीदाराच्या नावावर ट्रान्सफर केले जातील. मल्टिपल नॉमिनी प्रोसेस बँक आणि म्युच्युअल फंड खात्यांसाठी देखील समान काम करते. चला प्रोसेसकडे परत जाऊया. तर फॉर्ममध्ये सर्व डिटेल्स भरा आणि टीमने शेअर केलेल्या पत्त्यावर कुरिअर करा. संपूर्ण प्रोसेससाठी 10 वर्किंग डेज लागतील.
तुम्ही तुमचे ग्रो खाते 10 दिवसानंतर तपासू शकता. तुम्ही तुमच्या ट्रेडिंग खात्यामध्ये अपडेटेड नॉमिनी पाहू शकता. आता तुम्ही रात्री शांतपणे झोपू शकता. ट्रस्ट मी, ही सर्वात चांगली भावना आहे. नेक्स्ट आहे तुमच्या म्युच्युअल फंडात नॉमिनी कसं ॲड करायचं. स्टॉक पोर्टफोलिओ नॉमिनेशन प्रमाणेच तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये नॉमिनी जोडण्यासाठी तुम्हाला नॉमिनेशन फॉर्मची रिक्वेस्ट करणे आवश्यक आहे. म्युच्युअल फंडातील फरक हा आहे की तुम्हाला प्रत्येक म्युच्युअल फंडासाठी वेगळा फॉर्म भरावा लागेल. उदाहरणार्थ तुमच्याकडे ॲक्सिस EMC म्युच्युअल फंड असल्यास सपोर्ट टीमकडून नॉमिनेशन फॉर्मची विनंती करताना तुम्हाला ते मेलमध्ये नमूद करणं आवश्यक आहे. SBI म्युच्युअल फंडासाठी नॉमिनेशन फॉर्म वेगळा आहे. सपोर्ट टीम तुम्हाला ॲक्सिस म्युच्युअल फंड नॉमिनेशन फॉर्म पाठवेल. ॲक्सिस म्युच्युअल फंडसाठी नॉमिनेशन फॉर्म कसा दिसतो ते इथे आहे. एकदा तुमच्या इनबॉक्समध्ये फॉर्म आला की तुम्ही या स्टेप्स फॉलो करू शकता. तुमच्या सिस्टीममध्ये फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या. तुमच्या डिटेल्स जसं की नाव, पॅन आणि फोलिओ क्रमांक एंटर करा. नॉमिनीचे डिटेल्स भरा. नाव, नातेसंबंध, टक्केवारी वाटप आणि पत्ता. त्यानंतर तुमची सिग्नेचर करा. स्टॉक पोर्टफोलिओ प्रमाणेच तुम्ही 3 नॉमिनी जोडू शकता आणि इच्छित टक्केवारीचा वाटप करू शकता. एकदा फॉर्म पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आमच्या सपोर्ट टीमद्वारे ईमेलमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर कुरिअर करणे आवश्यक आहे. तुम्हाला प्रत्येक कागदपत्रांच्या सेट सोबत तुमच्या पॅन आणि आधारची सेल्फ अटेस्टेड कॉपी देखील शेअर करावी लागेल. तर मित्रांनो, आता तुमच्याकडे सगळं आहे. तुमच्या आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी असण्याचे महत्त्व आणि प्रक्रिया कशी करावी ते सगळं. तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भवितव्याचे रक्षण करण्यासाठी हे एक साधे पण महत्त्वाचे पाऊल आहे. आता प्रतीक्षा करू नका. लवकरात लवकर नॉमिनी ॲड करा. लक्षात ठेवा, नॉमिनी हे फक्त कागदावरचं नाव नाही आहे, ती तुमची आर्थिक सुरक्षा योजना आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कृपया या व्हिडिओला थम्सअप द्या, म्हणजेच लाईक करा. या व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि अशाच कॉन्टेंटसाठी ग्रो मराठीला फॉलो करायला किंवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.